भिवंडी तालुका के डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर नगर महापोली गांव में हर वर्ष की तरह इस वर्ष भी महाराष्ट्र के आराध्य दैवत श्री छत्रपति शिवाजी महाराज के जयंती महोत्सव 2024 का आयोजन प्रसिद्ध समाज सेवक श्री पंडित गायकवाड़ व डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर नगर के ग्रामस्थ मंडलों द्वारा आज दिनांक 2 मार्च 2024 को बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर महाराष्ट्र के आराध्य दैवत श्री छत्रपति शिवाजी महाराज व विश्व रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का वंदन, महिला व बच्चों की सांस्कृतिक कार्यक्रम, संगीत कुर्सी, मान्यवरों का सत्कार, मान्यवरों का मनोगत, सुशिक्षित विद्यार्थियों का सत्कार, बख्शीश वितरण सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस अवसर पर भारी संख्या में मान्यवर व डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर नगर के ग्रामस्थ मंडल, महिला व पुरुष उपस्थित थे। सभी मान्यवरों का स्वागत सम्मान प्रसिद्ध समाज सेवक पंडित गायकवाड़ व उनके सभी सहयोगियों द्वारा शाल व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया। तो वहीं सभी मान्यवरों द्वारा सुशिक्षित विद्यार्थी व महिलाओं को सम्मान पत्र व ट्रॉफी तथा भेंट वस्तु देकर सम्मानित किया गया। पाणातिपाता वेरमणि शिखापदं समादयामि सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि शिखापदं समादयामि। साधु साधु साधु। शिलेदाराने आमच्या रक्ताचा रंग एकच भगवा। मध्ये घुसू नका कोणी। चला आता या मध्ये जाऊ नका।
त्यांची टाय झालेली आहे म्हणून त्यांना खेळण्यात येत आहे. गणेश सर जे की बॉडी बिल्डिंग स्पर्धा आहे, बॉलिवूड टॉलिवूड हॉलिवूड या सर्व मूवीमध्ये ॲज अ को ॲक्टर कोरिओग्राफर म्हणून काम करत आहेत. त्यांचाही सर्वांना पंडित साहेबांचा डान्स करून त्यांचं हार्दिक 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 स्वागत. आणि आता मात्र ताईने हात डायरेक्ट वर केलेले आहेत. वेदिका आतिश भोईर संगीत खुर्चीचा हा फायनल राऊंड असणार आहे. होईल त्याला उत्सव आहे. या ताई जवळ इथं होते. गायकवाड या दोन्ही ताईंना विनंती, आपण वंदन गीताने कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. आदित्य जाधव साहेब आपण सुद्धा स्टेजवर यायचे. वंदन गीत गातो भरते आयुष्याची बाग भरते बुद्ध विहारामधी
शॉल मित्रांनो नक्कीच प्रेमचा फोन आला की गुरुजी तुम्ही कुठे आहात आणि फोन करून त्यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला भेटायला येतो. खरं तर या मुलांना मी कधी भेटलो असेल पण मला तुमची मुळीच ओळख नव्हती. ते घरी आले, घरी आल्यानंतर 15-20 मुलं होती मला वाटतं सगळी. आल्यानंतर त्यांनी सांगितलं की गुरुजी तुमच्या नावाबद्दल मी ऐकलंय, तुमच्या नावामध्ये गुरुजी आहे. त्या गुरुजीवर प्रेम करून ते माझ्या घरी आले आणि तिथून आमची मैत्री झाली. सगळ्यांची नावं जरी मला माहिती नसली तरी अचानक झालेली मैत्री भविष्यामध्ये चांगली टिकून राहील असं या ठिकाणी आम्ही सांगतो. आज मला आनंद वाटला या ठिकाणी की तुम्ही महाराजांची जयंती साजरी करताय. त्या ठिकाणी आंबेडकरांचा फोटो आहे, बुद्धांचा फोटो आहे. खरं तर मी सगळीकडे नेहमी सांगत असतो की या भारताच्या मातीमध्ये, महाराष्ट्राच्या मातीमध्ये, भारत देशातील मातीमध्ये जन्माला आलेली अनेक रत्ने आहेत. सगळ्यांची नावं आपण घेत बसलो तर हजाराची लाईन होईल. पण मी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हे सगळे जे महापुरुष आहेत हे आम्ही म्हणजे आम्ही सगळ्यांनी हे जातीमध्ये धर्मामध्ये वाटून टाकलेलं आहे आणि त्याच्यामुळे ह्या लोकांचं महत्त्व कमी केलं आहे ते आम्ही केलं आहे. मी तुम्हाला या व्यासपीठाच्या वतीने सुरुवातीला अशी विनंती करीन की आपल्या भारताच्या मातीमध्ये, महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलेले जे कोणी थोर संत असतील, जे कोणी महात्मा असतील, जे कोणी महापुरुष असतील त्या सगळ्यांचा मान आपण सगळ्यांनी सारखाच ठेवला गेला पाहिजे. खऱ्या अर्थाने त्या प्रत्येकाचं योगदान या संपूर्ण समाजासाठी आहे, या देशासाठी आहे, या महाराष्ट्राच्या मातीसाठी आहे आणि पुढच्या आपण जन्माला आलोय आपल्या नंतरच्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांसाठी सुद्धा त्यांचं सगळ्यांचं योगदान आणि मार्गदर्शन त्यांनी केलेलं काम हे नक्कीच आपल्या सगळ्यांना प्रेरणा देणार आहे. त्याच्यातून आपण काहीतरी शिकण्यासारखं आहे. खरं तर इथे सगळी तरुण मुलं आहेत, खूप शिक्षित आहेत. मी फक्त गुरुजी माझ्या नाव पुढे म्हणून शिक्षित आहे असं मानतो. परंतु इकडे व्यासपीठावर ज्यांचा सत्कार झाला आहे ही सगळी मंडळी खूप ज्ञानी आहे आणि कदाचित माझ्या भगिनी इकडे बसलेले आहेत, माझे बांधव इकडे बसलेले आहेत, माझ्या माता या ठिकाणी बसलेल्या आहेत, त्या सुद्धा प्रचंड असे ज्ञानी आहेत. आपण आज बघितलं असेल तर यूट्यूबवर रोज आपल्या हातामध्ये, प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल असेल असं मी मानतो. त्या मोबाईलवर जाऊन प्रत्येक माझी माय भगिनी इथे जी बसलेले, माझे बांधव जे बसलेले हे जगातलं ज्ञान एका क्षणामध्ये घेऊ शकतात कारण आपल्या हातामध्ये मोबाईल आहे. परंतु ते ज्ञान घेत असताना आपण टाईमपासचं ज्ञान घेतो की आपल्याला आयुष्यासाठी उपयोगी पडणारे ज्ञान घेतो, हा खराचा संशोधनाचा भाग आहे. मी मागे एकदा कुठेतरी जुनी सिरियल टीव्हीला लागायची तिचा मी नेहमी उल्लेख करायचो. या गोजीरवाण्या घरात अशी एक सिरियल लागायची. तुम्ही नाव ऐकलेलं आहे का त्या सिरियलचं, बघितलेलं आहे का? गोजीरवाण्या घरात, या गोजीरवाण्या घरात अशी एक सिरियल लागायची. एक 4-5 वर्षापूर्वी आधीची असेल ती. अरे बोला ना, मी तुमच्याशी बोलतोय. लागायची का? बघितली तुम्ही? खूप आवडीने बघायचं. म्हणजे माझा असा अनुभव आहे, कदाचित तुम्ही त्यात नसाल. मी अनेक गावामध्ये ते उदाहरण सांगायचो तेव्हा त्या बाया आवडीने म्हणजे 100% बाया हातावरून सांगायच्या तो कारण तेव्हा ती सिरियल खूप फेमस झाली होती. आणि त्या सिरियलमध्ये आमच्या माय भगिनी एवढ्या म्हणजे समरस होऊन जायच्या की कधी कधी भाजी पण आणली होऊन जायची, मीठ टाकायला विसरून जायचं, कधी कधी मसाला जास्त व्हायचा, नवऱ्याच्या शिवाय ऐकायच्या, भावाच्या शिवाय ऐकायच्या, बाबांच्या शिवाय ऐकायच्या. पण ती सिरियल इतकी आवडीने बघायची. त्या सिरियलचा एक सार मी बघितला, सगळे एपिसोड मी काढून बघितले. तर त्यामध्ये जी नायिका होती त्या नायिकेच्या जवळजवळ 15 लग्न मी बघितलं त्या एपिसोडमध्ये आणि प्रत्येक लग्नाच्या वेळेस ती एवढी भावनिक की आमच्या माय भगिनीच्या डोळ्यामध्ये ती सिरियल बघताना पहिल्या लग्नापासून तर 15व्या लग्नापर्यंत डोळ्यामध्ये पाणी चालत पाहिजे अशी सिरियल होती. इतक्या आवडीने आम्ही ती सिरियल बघायचो. खरं ना? आणि आम्ही बघितलं असेल त्याने तो बोला. मग मला आता सांगा, आमच्यामध्ये समजा तुम्ही इथे बसलात किंवा आमच्या संपूर्ण समाजातील, मी जातीची नाही बोलत, आमच्या एखाद्या समाजातल्या मुलीने 2-3 जर लग्न केली, किती कठीण प्रसंग तिच्यावर येऊ द्या, इतकं तिला आपण डोक्यावर उचलून घेऊ का? अरे घेऊ का? मग त्या 15 लग्न करणाऱ्या बाईला आम्ही इतकी डोक्यावर उचलून घेतली होती की गोजीरवाण्या सिरियलची प्रत्येक एपिसोडमध्ये लग्न करताना आमच्या डोळ्यातून पाणीच येत होतं. मला सांगण्याचं उद्दिष्ट असं आहे माय भगिनीनो की आम्ही आमच्या मुलांना संस्कार देत असताना, मी असं वाचलंय, मला माहीत नाही, महाभारतामध्ये असं महाभारत आम्हाला सांगतोय की अभिमन्यूची आई गरोदरपणामध्ये तिची आई जेव्हा अभिमन्यू आईच्या पोटामध्ये असतो तेव्हा ती पुस्तक वाचत असताना चक्रव्यूहामध्ये कशी एंट्री करायची, कसं जायचं, चक्रव्यूह भेदून कसं जायचं
हे अभिमन्यूला आई ते पुस्तक वाचत असताना शिकली आणि तेवढ्यात जे चक्रव्यूह भेदून आतमध्ये गेल्यानंतर तर पुढचा भाग जो वाचत असताना तिला झोप लागते आणि पुढचं ज्ञान अभिमन्यूला मिळत नाही. म्हणजे चक्रव्यूह भेदण्याचं ज्ञान तिला आईच्या पोटामध्ये मिळालं. कदाचित विज्ञान सुद्धा मान्य करतो की खूप सारे पोटामध्ये आपल्या बाळ जेव्हा वाढत असतं आपल्या माय भगिनींच्या, तेव्हा खूप सारे संस्कार या आईच्या उदरातच मुलाला होत असतात. मी तुम्हाला विनंती करेन की असा आदर्शवत महिलांनी समाजाला धडा दिला पाहिजे की गर्भावस्थेमध्ये असताना आजकाल टीव्हीला लागणारे सिरियल खरोखरच्या बघण्यायोग्य आहेत का हे आम्ही तपासून द्याल. हे या जयंतीच्या निमित्ताने मी तुम्हाला छोटंच आव्हान करीन की ते बघण्यायोग्य सिरियल आहे की नाही हे आम्ही ठरवलं पाहिजे. कारण ही जी मुलं आहे हे संस्कारमय वय जे आहे हे अगदी बाळ पोटामध्ये असल्यापासून ते वाढायला लागतं, जन्माला यायला लागतं. तरुणपणामध्ये हे माणसाचं नैसर्गिक गोष्ट आहे. जन्माला येणं, बालपण, तारुण्य, म्हातारपण आणि मृत्यू या आपल्या सगळ्यांच्या अवस्था आहेत. पण प्रत्येकाला संस्कार घडवण्यासाठी जन्माला आलेल्या क्षणापासून तर मरेपर्यंत माणसाला संस्कार घेता येऊ शकतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी सांगायचे की माणूस आयुष्यामध्ये किती शिक्षण घेत गेला तर मरेपर्यंत तो समुद्रामध्ये गुडघाभर पाण्यात जाऊ शकेल इतकं शिक्षण तो घेऊ शकेल. आणि ते स्वतःने एवढं आज आपण त्याला पूजनीय मानतो. त्याने आम्हाला संविधान दिलंय, जगामध्ये ताठ मानेने जगण्याचा स्वाभिमान आपल्याला आंबेडकरांनी दिलाय. त्या आंबेडकर शेवटच्या क्षणापर्यंत काय म्हणत होते तुम्ही वाचलेलं आहे, मी तरी मी रिपीट करतो की माझं शिक्षण फक्त गुडघ्याच्या खाली पाणी हे इतकंच झालेलं आहे. म्हणजे इतका विद्वान मनुष्य जर सांगू शकतो की माझं शिक्षण फक्त गुडघ्याच्या खाली पाणी एवढं झालेलं आहे तर आम्ही तो विचार केला पाहिजे की आयुष्यामध्ये शिकत असताना आम्हाला शिकण्यासाठी खूप काही आहे. अगदी दगड मातीपासून शिकता येण्यासारख्या गोष्टी आहेत. बुद्धाने आम्हाला शांतीचा संदेश दिला, बुद्धाचा अभ्यास आम्ही केला पाहिजे, आंबेडकरांचा अभ्यास. मी सुरुवातीला सांगितलं की जे जे आपल्या भारत देशामध्ये साधू संत महापुरुष होऊन गेले त्या सगळ्यांविषयीचं नॉलेज ज्ञान आम्ही घेतलं पाहिजे. पुढच्या मुलांमध्ये ते दिलं गेलं पाहिजे. तर आपला समाज खऱ्या अर्थाने मोठा प्रगल्भतेने उभा राहू शकतो. खरं तर मी पुन्हा एकदा कधीतरी योगी किंवा तुमच्याशी अधिक संवाद साधायला मला माहिती आहे की ही बडबड ऐकायला तुम्ही इथे बसलेला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पवित्र जयंती म्हणून तरी चालेल साजरी होत आहे. आणि त्या जयंतीच्या अनुषंगाने काहीतरी इतिहास ऐकावा अशी माझी पूर्णपणे इच्छा आहे. परिस्थिती खूप गंभीर आहे मित्रांनो. संत कबीरांचं म्हणणं आहे प्रीत न जोड़ो पंची जैसी जल सूखे उड़ जाए. प्रीत न जोड़ो पंची जैसी जल सूखे उड़ जाए. प्रीत न जोड़ो मछली जैसी जल सूखे मर जाए. या काव्याचा अर्थ असा आहे 19 फेब्रुवारी शुक्रवार दिनांक 19 फेब्रुवारी 1630 जर सूर्य उगवला नसता तर इथलं वातावरण खूप विस्कळीत असतं. 14 एप्रिल 1891 सूर्य जर उगवला नसता तर सकाळ काय ती बघायला भेटली नसती. मित्रांनो, मी जे तुम्हाला कबीर पंतांचं जे वाक्य ऐकवलं, जे काव्य ऐकलं, याचं मागचं कारण असं आहे का आज आपल्या आनंदाचे सुखाचे दिवस आलेले आहेत ते या महापुरुषांचा आपल्याला कुठेतरी विसर पडल्यासारखा वाटतो. 1600 मध्ये इतिहास घडलेला आहे. कधी 1600 मध्ये. अरे 1600 मध्ये ज्या महापुरुषांनी आपल्या बापदादांनी त्यांच्या बलिदान दिलं, त्यांनी स्वतःचा बलिदान दिला. त्यांनी काही ठेका नव्हता घेतला दादांना. त्यांनी ठेका नव्हता घेतला. इथे मान सन्मान प्रत्येकाला स्वाभिमानाने जीवन जगता आलं पाहिजे. इथे न्याय इन्साफ प्रस्थापित राहिलं पाहिजे. या अनुषंगाने त्यांच्या पूर्ण खानदानीने छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अजून मान्यवर असतील, यांनी आपल्या जीवनाची आहुती दिली. पण आपल्याला कुठेतरी विसर पडलेला आहे आणि आपण महापुरुषांच्या विचारांच्या विसंगत वागत आहोत. म्हणून मी तुम्हाला कबीर पंतांचे काव्य ऐकवलेले आहे का जेव्हा एखादा पक्षी एखाद्या ओढ्याच्या किनारीला त्याच्या पिल्ल्यांसाठी घरटा बांधतो आणि त्याला पाणी तातडीने किती वेळाने ते पिल्यांना पियाला भेटला पाहिजे या हेतूने तो तिथं घरटा बांधतो. पण त्या पक्षाचा एक उद्दिष्ट असतो त्या पाणी त्याचं सुकल्यानंतर तो पक्षी निघून जातो. पण तुम्ही जर मनापासून जर प्रेम करत असतील तर माशासारखे करा. मी काय बोललो, प्रीत जोड़ो मछली जैसी
तर सुखे मर जाए. ते पाणी तिथं जागेवर सुकलं तरी चालेल, पण तिथेच मारा. म्हणजे माझं म्हणणं असं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना पूर्णपणे सामोरे जा आणि त्यांच्या विचाराने वागा. आणि जर यांच्या विचार जरा टाळ्या वाजवूया त्यांच्यासाठी. भगवी शॉल करायचं आहे. छत्रपती एकच राजा छत्रपती. सर्वांना सविनय जय भीम. माझे नाव श्रेयान संदीप भालेराव. मी आज तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती सांगणार आहे. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शिवाजी राजे भोसले आणि त्यांच्या आईचे नाव जिजाबाई असे होते. शिवाजी महाराज लहानपणापासूनच हुशार व कुशाग्र बुद्धीचे होते. त्यांना वडिलांचा फारसा सहवास लाभला नाही, परंतु माता जिजाऊंनी त्यांना उत्तम संस्कार व शिकवण दिले.
ज्ञानाचा प्रभाव आहे, शाहू महाराजांनी दिलेला आखाड्याचा डाव आहे, अन माझा अभिमान रुजविला प्रेम बंधू भाव आहे. दोनच राजे इथे गाजले, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एव्हरीवन कम ऑन, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. रायगडावर शिवरायांचे राज्याभिषेक झाला, राज्याभिषेक झाला, राज्याभिषेक झाला. दलितांनी दलितांचा राजा महाडी घोषित केला, महाडी घोषित केला, महाडी घोषित केला. दोर नरमली इथे गाजले, दोर नरमली इथे गाजले दोन्ही वीर बहात्तर, दोन्ही वीर बहात्तर. एक त्या रायगडावर, हाती पेनाची तलवार. बाणामध्ये नाव आपलं करून घ्या. सर्वांना जय भीम. माझं नाव आरव आहे. 19 फेब्रुवारी आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरा करू. प्रथम सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज हे शिव पराक्रमी आणि महान राजे होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई आणि वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले असे होते. त्यांनी अफजल खान, औरंगजेब व शाहिस्त खान अशा बल्लारी शत्रूचा पराभव केला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय भीम, जय महाराष्ट्र, जय शंकर. नया हिंदुस्तान घर में घुसेगा. नक्की भेट देऊ शकता. असेल आणि प्रदीपजी हारणे यांचा मोठा सत्कार होतोय.
अग बाय 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 घालून सुट बूट टाय फॉरेनला धनी माझ गेलं ग बाय फॉरेनला सर्वांनी टाळ्या वाजवा माझ गेलं ग बाय येईल सारा डिगरा घेऊन येईल सारा डिगरा घेऊन आधी मला त्या दाविल घेऊन याच मुली शंकांचं काय अग बाय 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 याच मुली शंकांचं काय फॉरेनला तनी माझ गेलं ग बाय मोठ्याचा राजा दिना सर्वांनी टाळ्या वाजवा सुगंधाला महागुटही मोहरला किती मानरानाला सुगंधाला मोठा गोटाही मोहरला किती भीमाच्या सांगाव्या कथा त्यानं समाज सुधारला किती भीमाच्या सांगाव्या कथा त्यानं समाज सुधारला तळमळती राणीवणी भावंड माझी सारी मागती उष्टावणी विरोधी दारोदारी शिकुनी बायानो तुम्ही दिवा शिकुनी आहे बाबा उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने बात यही मन में ठाने है माय भवानी एक दिन स्वराज का त्योहार है अब ये शीश नाज दे तेरी लाज हम रखे तेरे जगदम्बे है माय भवानी
द सिम्बल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई, माता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, तसे धरते राघोजी भांगरे या सर्व महामानवांना वंदन करतो। आम्ही रोजच राजकीय भाषण करत असतो, पण आज इथे महामानवांचा इथे कार्यक्रम आयोजित केला। पंडित गायकवाड यांना मी शुभेच्छा देतो। वर्ग खूप जास्त दिसतोय, त्यांना एक अशी विनंती करेन, आपल्या घरात एखादा देवीचा फोटो नसेल तरी चालेल, पण सावित्रीबाई फुलेचा जरूर असला पाहिजे। नक्कीच टाळ्या वाजवूया, खूप छान संदेश। कारण तुम्ही जे आता बसलेत, तुम्ही रोज इथं बसलेत, सन्मानाने बसले, लिहिता वाचता, ती देण फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सावित्रीबाई फुले यांचीच देण आहे। नाहीतर आपल्याला चूल आणि मूल एवढंच फक्त सांभाळायचं होतं। महाराजांच्या बद्दल म्हणायचं झालं तर राजांचं जेवढं जीवन जगलं, अजून जर राजे अजून जगले असेल तर मला तर वाटते शेतकऱ्यांच्या दरवाजाला सोन्याचा दरवाजा असता, सोन्याचा दरवाजा नक्कीच असता। कारण रयतेचा जेव्हा राजा होता, जनतेचा राजा होता, तेव्हा प्रत्येक प्रजा ही सुखीच होती। तिथे सुद्धा काही षडयंत्र रचून महाराजांचा घात केला। त्याच्यानंतर आपल्याला समान जगण्याचा अधिकार कोणी दिला असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। तुम्ही आज सन्मानाने ते बसलात, मी सुद्धा इथे बोलतोय, ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर इथं उभं राहायला पण नसतं आणि कुठे बसायला सुद्धा मिळालं नसतं। दुसरी गोष्ट, लोकांच्या शिव्या शाप ऐकला। महात्मा ज्योतिबा फुलेंनी लोकांनी शिव्या दिल्या, थुंकले, शेण फेकलं, खूप काय केलं। त्यावेळेस त्यांना सांगितलं गेले की तुम्ही दलितांना, शूद्रांना शिकवायचं नाहीये। काय शिकवायचं नाही? आपल्याला शिक्षणाचा अधिकार नको का? आपण हुशार नको व्हायला का? आपण शिक्षण घ्यायला नकोय का? आपल्याला सुद्धा शिक्षण घेऊ, राजकारणात सुद्धा पुढाकार घ्यायचा आहे, ते तर आहेच। बाकी चांगले शिक्षण घेऊन आपल्याला मोठमोठे अधिकारी व्हायचं आहे। त्याच्यानंतर शिक्षण सुद्धा महात्मा ज्योतिबा फुलेंनी पुढाकार घेऊन आपल्या सर्वांना शिक्षण देण्याचं काम केलं। जास्तीत जास्त मला तर वाटते महिलांसाठी खूप जास्त कार्य केलं त्यांनी। आणि आता जे तुम्ही महिला वर्ग आहे ते इथे बसलात, ते फक्त महात्मा ज्योतिबा फुलेंचं महत्वाचं कार्य म्हणून तुम्ही इथे बसलात। दुसरं बोलायचं झालं तर आदिक्रांतक राघोजी भांगरे इथल्या इंग्रजांना सळो की पळो त्यांनी करून सोडलं होतं। आतापर्यंत कर्जत पासून तर डहाणूपर्यंत आपल्याला कर दिला जायचा, इंग्रज आपल्याकडून कर वसूल करायचे, पण राघोजी भांगरे असे क्रांतीवीर होते की इंग्रजांना कधी त्यांनी कर भरून नाही दिला। त्यांचा, आपल्या गरीब जनतेचा सर्वांचा कर त्यांनी माफ केला। थोडंच बोलेन, बिरसा मुंडांचं पण एवढं बोलेन की फक्त 25 वर्ष आयुष्य जगले, पण पूर्ण भारताला हिलवून ठेवलं होतं। कसं काय आपण आंदोलन करायचं किंवा कसं काय शत्रूला आपण भिडून त्यांना नास्तानाबूत करायचं, ते कोणाकडून शिकलं पाहिजे तर ते बिरसा मुंडा होते। एवढंच बोलेन। जय हिंद, जय महाराष्ट्र। शेवटी जाता जाता एवढंच म्हणायचं वाटते, जन्म घेतला आज तू दीनदलितांचा उद्धार करायला, जन्म घेतला आज तू दीनदलितांचा उद्धार करायला, संविधान सभेचे दैदिमान कार्य करायला, झोपेत असलेल्या समाजाला जागे करायला शतश नमन करते मी तुझला भीमराया। असलेले माने साहेब, पालक पोलीस स्टेशनचे बेटचे पोलीस निरीक्षक, सुंदर निरीक्षक आम्हाला वेळोवेळी सहकार्य करत असतात, त्यांचा सत्कार होत आहे। इम्रान मेहंदी,
उन्होंने बहुत अच्छा तरीके से निरीक्षण आहे त्यांचं कार्यक्रमामध्ये, प्रत्येक कार्यक्रमात त्यांचं निरीक्षण असतं. आपल्या कार्यक्रमाचं विजय अक्षय विजय आकी द्वितीय बक्षीस कीर्ती विकास भोईर यांना सुद्धा प्रमाणपत्र. संगीत खुर्चीमध्ये प्रथम क्रमांक अजय दादा या, अजय दादा या. संगीत खुर्चीमध्ये प्रथम क्रमांक ताई. टाळ्या वाजवा टाळ्या. आशा जाधव, आशा ताई. अभिषेक गायकवाड कुठे? मला साथ दिली होती. सगळ्यांना बोलवायचं का? वक्तृत्व स्पर्धा भाषणाच्या स्पर्धेत दुसरा क्रमांक सुयश भालेराव. भाषणाच्या स्पर्धेत 1 नंबर आलेला उत्कर्ष उत्तम गायकवाड. पूर्ण परिवाराचं नाव आता होणार आहे. डॉक्टर वकील इंजिनियर नाही बनत. मापोली आंबेडकर नगर जे सहकार्य केलं त्या सर्व मापोली आंबेडकर नगराचा आणि गावातील सर्व तरुण लहान थोर आणि महिला वर्गाचा मी खूप खूप आभार मानतो आणि या कार्यक्रमाचा इथं समारोप झाला असं जाहीर करतो. जय शिवराय.